आणि चिकाटी तुम्हाला येणारे अडथळे दूर करते। या जगात कुठल्या पण बुद्धिमत्तेपेक्षा विद्वत्तेपेक्षा चिकाटीच तुम्हाला यशोशिखरावरती पोचवत असते। आणि म्हणून सातत्यानं दगडावरती पडणारं पाणी दगडाला सुद्धा झिजवतं असं म्हटलं जातं। आणि हजारो मैलांचा प्रवास पहिल्या पावलानं सुरू होत असतो। तर तुमचं सुदैव चांगलं आहे की पहिल्या पावलानं तुमचा हा प्रवास सुरू झाला आहे, कारण या व्यासपीठावर सर वय वर्ष 70 पर्यंत माणसं येऊन गेली। मुलांनी या 3 दिवसाच्या कार्यशाळेत मला काय अनुभव मिळाले आणि मी यातून काय शिकलं याबद्दलची मी काही माहिती सांगणार आहे, ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या। माझी भाषण करण्याची भीती निघून जावी आणि मी धाडसाने भाषण करावे यासाठी माझ्या आईने ग्लोबल व्यासपीठ ही कार्यशाळा जॉईन करायचे ठरवले। पण प्रथम मला आईचा हा निर्णय आवडला नाही, कारण मला भाषण करायची खूप भीती वाटत होती। कोठेही भाषण करण्याचा प्रसंग आला की माझे पाय थरथरायचे, भीतीने पोटातून गोळा यायचा, घसा कोरडा पडायचा। पण ग्लोबल व्यासपीठची कार्यशाळा जॉईन केल्यानंतर सरांनी आम्हाला न घाबरता कसे भाषण करायचे, भाषण करण्याचे नियम काय आहेत या सर्वांचे स्पष्टीकरण दिले। तसेच या कार्यशाळेमध्ये आवाजातील चढ-उतार कसा असावा, चेहऱ्यावरचे हावभाव कसे असावेत, शरीराच्या हालचाली कशा असाव्यात या सर्व बाबतची माहिती अत्यंत सुंदर रीतीने समजावून सांगितली। उज्ज्वल भविष्यासाठी भाषण करण्याचे काय महत्त्व आहे हेही स्पष्ट केले। आत्मविश्वास वाढण्यासाठी DNA प्रोग्राम घेतला। या प्रोग्राममुळे माझ्या मनात जी काही भाषणाची भीती होती ती दूर झाली आणि मनातले नकारात्मक विचारही निघून गेले। आय एम किंग ही टेक्निकही सांगितली। कार्यशाळेच्या 3ऱ्या सत्रात काही डायलॉग सांगितले। ही कार्यशाळा करताना मला खूप आनंद मिळाला आणि खूप काही शिकायला मिळाले। मी माझ्या पुढील जीवनासाठी या मला आत्मविश्वासाच्या मिळालेल्या शिदोरीचा नक्कीच उपयोग करेन। धन्यवाद सर, धन्यवाद। नमस्कार, माझे नाव भरत कोंडे। मी आता 7वीत शिकतो। मी ॲट पोस्ट अथर्वनगर पळशी रोड शिरवळ येथून मी आलो आहे। मला आधी असं वाटायचं की मला भीती वाटेल मी स्टेजवर बोलायला गेलो। मग मला असं मी आधी जेव्हा आमच्या शाळेत प्रोग्राम असायचा तेव्हा मला सर द्यायचे, पण मी जेव्हा बोलायला जायचं तेव्हा मला खूप थरथर व्हायचं आणि ते करत असताना मला खूप भीती वाटायची। नंतर पप्पांना सरांनी सांगितलं की मग पप्पा म्हणले की आपण एक कोर्स लावू। तर मला खूप भीती वाटत होती की कसं आपण तिथे गेल्यावर किती भीती वाटणार आपल्याला, तिथे गेल्यावर कसं करायचं, आता काय करायचं। मग नंतर पप्पा म्हणले तू हरू नकोस, तू प्रयत्न सोडू नकोस, तू तिथे गेल्यावर चांगलं करशील, मला विश्वास आहे। आणि तेव्हापासून मी एक विश्वास ठेवला की आता मी तिथे गेल्यावर एकदम भारी भाषण करणार, तिथं म्हणजे स्टेज डेअरिंग करणार। मग मी इथं आल्यावर माझा पहिल्या दिवशी मला सरांनी खूप छान शिकवलं आणि सरांचं मी खूप आभारी आहे की मला त्यांनी एवढं आज डेअरिंग म्हणजे कॉन्फिडन्स दिला, एवढ्या माझ्या कॉन्फिडन्स दिला मला। आणि टीचरने पण मला खूप कॉन्फिडन्स दिला आणि दोघांनी मिळून मला एवढा कॉन्फिडन्स दिला की आत्तापर्यंत मी डायरेक्ट येऊन असं स्टेजवर बोलतोय म्हणजे मला काहीच भीती वाटणार आता, एवढं मला छान वाटते। आणि मला जेव्हा पहिला दिवस जेव्हा मी आलो तेव्हा मला ना खूप भीती वाटायला लागली। मग सरांनी आम्हाला खूप समजून सांगितलं की स्टेजवर कसं उभं राहायचं, कुठला आपण माईक कुठे पकडायचा, माईक असं म्हणजे जिभेचे वळण कसे पाहिजे, ते सगळं सरांनी शिकवलं। की दुसऱ्या दिवशी आम्हाला एक गोष्ट सांगितलेली पहिल्या दिवशी, ही गोष्ट दुसऱ्या दिवशी सांगायची तुम्ही स्वतः येऊन। तर ती गोष्ट मी केली बिना कागदाची वाचून दाखवली, सरांना मी दाखवलं आणि टीचरने पण आम्हाला खूप छान शिकवलं। टीचरचं पण मी खूप आभार मानतो। आणि पहिल्या दिवशी 3ऱ्या दिवशी जेव्हा मी आज क्लासमध्ये आलो तेव्हा सरांनी मला सांगितलं की स्टेजवर आपण डायलॉग्स कसे बोलायचे, हात वळण कसं पाहिजे आपलं, हे सगळं सरांनी शिकवलं। मला खूप कॉन्फिडन्स आला मनात आणि मग मी आता हे बोलून दाखवलं। यासाठी धन्यवाद सरांचे पण खूप धन्यवाद। थँक्यू सर। मी ज्ञानेश्वरी पाटील, राहणार कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा। इथे आपण भाषणाचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आलेलो व ओव्हरऑल कॉन्फिडन्स घेऊन निघालो। इथे येऊन मला खूप छान वाटले। पहिल्या दिवशी आपण आपली स्वतःची ओळख करून दिली। आपला दिनक्रम व
आपला दिनक्रम व आपला आतापर्यंतचा आनंदाचा क्षण सांगितला. दुसऱ्या दिवशी वेगवेगळे डायलॉग आणि आपण सर्वांनी एक एक बोधकथा सादर करून दाखवली. आणि आज तिसऱ्या दिवशी आपण पुढे येऊन म्हणजे असं 3 दिवस आपण खूपच काही शिकलो. आता सांगू पण नाही शकत, म्हणजे खूप छान वाटलं इथे येऊन. मला खूप छान वाटलं इथे येऊन आणि 3 दिवस आपण खूप वेगवेगळं काही शिकलो. इथे येऊन मला खूप छान वाटलं. ह्या सुट्टीत काहीतरी नवीन आणि छान शिकायला भेटलं याचा खूप आनंद होत आहे. आणि या 2-3 दिवसात मला व्यासपीठावर येऊन बोलण्याची संधी दिली याबद्दल मी सरांचे आभार मानते. शेवटी एवढंच. शिकवण दिलीत विश्वासाची, साथ होती मार्गदर्शनाची. शिकवण दिलीत विश्वासाची, साथ होती मार्गदर्शनाची. या ट्रेनिंगची आठवण राहील खास. नवा टप्पा गाठूया आत्मविश्वासात. धन्यवाद. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव श्रेष्ठ दीपक थोरात आहे. मी आत्ता 6वीत शिकते. मी आज तुम्हाला ग्लोबल व्यासपीठ कराड यांनी आयोजित केलेल्या 3 दिवसीय धाडसाने भाषण करायला शिका या कार्यशाळेमध्ये मी काय काय शिकले या संदर्भात बोलणार आहे. पहिल्यांदा मला या कार्यशाळेबद्दल माझ्या मावशीकडून कळाले. पहिल्या दिवशी या कार्यशाळेमध्ये मला व्यवस्थित उभं कसं राहायचं, हात वारे कसे करायचे, चेहऱ्यावर व्यवस्थित स्माईल आणायची आणि माईक कसा पकडायचा हे शिकवले आणि एक स्टोरी पाठ करायला दिली. दुसऱ्या दिवशी मला ती स्टोरी बिना कागदाची आणि एक्सप्रेशन्स म्हणायला सांगितली. त्यानंतर आमचा DNA प्रोग्राम झाला. DNA प्रोग्राममध्ये भाषणाची भीती दूर कशी करायची हे सांगितले. दुसऱ्या दिवशी रात्री मला माझे पालक म्हणाले की तुझ्यात कॉन्फिडन्स वाढला आहे आणि तुझ्या हातवाऱ्यांची तुझ्यात सुरुवात झाली आहे आणि तुझ्यात भरपूरशी इम्प्रूव्हमेंट झाली आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी आम्हाला डायलॉग्स दिले आणि आमची आनंदाची सहल हे जे भाषण करायला सांगितले. ते भाषण झाल्यानंतर आम्ही सगळे डायलॉग्स पाठ करायला लागलो. त्यानंतर आम्हाला पुढे येऊन डायलॉग्स म्हणायला सांगितले आणि त्यानंतर आम्ही दीप प्रज्वलित केला. मी ग्लोबल व्यासपीठ कराड यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी आज मला या ठिकाणी आपल्या समोर उभे राहून भाषण बोलण्यायोग्य केले आणि माझ्या मनातली भीती आणि शंका दूर केल्या. धन्यवाद. बोलवणार आहे स्वयं राजगडकर. पहिले तर मी सरांचे खरंच आभार मानेन की ग्लोबल व्यासपीठ हा कोर्स 3 दिवसाचा का होईना पण त्यांनी सुरू केला आणि आमच्यासारख्या म्हणजे लहान मुलांना की त्यांना स्टेज व्यासपीठ दिलं. आम्हाला खरंच धन्यवाद आम्ही मानतो. कारण माझ्यात तेवढी पहिली तर धाडस नव्हतं की स्टेजवर जाऊन बोलायचं, पण काय बोलायचं हा मला मोठा प्रश्न पडायचा. असं धडधड व्हायचं. पण मी इथं पहिल्या दिवशी आल्यावर सरांनी कसं उभं राहायचं, कसं बोलायचं, कसं म्हणजे सगळ्यांना बोलायचं, कसं आय कॉन्टॅक्ट कसा करायचा हे सगळं शिकवलं. नंतर त्याचा आत्मविश्वास झाला की नाही आता मी हे करू शकतो. हे जेव्हा आत्मविश्वास मला कळाला तर मी खरंच माझ्या आईवडिलांचे पण मी धन्यवाद सांगेन की त्यांनी मला हे इथं कोर्स लावल्याबद्दल त्यांना खरंच मी धन्यवाद मानतो. मी दुसऱ्या दिवशी आलो. सरांनी आम्हाला एक स्टोरी सांगितली होती. स्टोरी आम्हाला पाठ करून सांगितली होती. पहिल्यांदा थोडं माझं गडबडलं. नंतर मी घरी गेलो अजून प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यावर स्वतःला विचारलं की मी हे करू शकतो का. तर मी स्वतःचा मनाचा मला आन्सर आले की मी हे करू शकतो. म्हणून मी त्यावेळी एक मला आत्मविश्वास झाला की मी हे करू शकतो. मग मी आज एक चांगली स्टोरी बनवली. माझी सहल हे सहल मी आज ही करून दाखवली. परत वैष्णवी मावशीने पण एक छान प्रकारे कॉन्सन्ट्रेशन आपल्याला कसं करायचं, कसं लर्निंग करायचं, कसं वागायचं, कसं शब्द कसं डोक्यात ठेवायचा हे कसं शिकवून दिलं. म्हणून मी खरंच वैष्णवी मावशी पण थँक्यू म्हणतो. आणि खरं म्हणजे हा तिसरा दिवस म्हणजे हा शेवटचा दिवस होता. आज शिकवलं की आज डायलॉग कसे करायचे, वाक्यरचना कसे बोलायचे हे सगळे शिकवलं. मी जाता एवढंच बोलतो की
सर हा म्हणजे खरे खूप छान प्रकारचा कोर्स होता. मी खरंच आविर्भाषेवर धन्यवाद म्हणतो की हा कोर्स आणि व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. माझा नमस्कार. माझं नाव युगंधरा राम पाटील आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. मला आधी स्टेजवर बोलायची खूप भीती वाटायची. माझे पायही थरथरायचे, माझ्या छातीत धडधड व्हायची. पण ही ग्लोबल व्यासपीठ कराड यांनी आयोजित केलेली कार्यशाळा जॉईन केल्यावर माझ्यात खूप बदल झाले असं माझं स्वतःचं मत आहे. या कार्यशाळेत आम्हाला स्टेज डेअरिंग कसे वाढवावे, आत्मविश्वास कसा वाढवावा, आपली देहबोली, आपले हात वारे, आपले आय कॉन्टॅक्ट कसं असावं, हे असं बरंच काही शिकायला मिळालं. आम्हाला पहिल्या दिवशी एक स्टोरी पाठ करायला सांगितलेली. परत आय कॉन्टॅक्ट कसा असावा, स्टेजवर कसं उभं राहावं, माईक कसा धरावा, अशा बऱ्याच गोष्टी शिकवण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला ती स्टोरी म्हणायला सांगितली आणि बऱ्याच मजेशीर ॲक्टिव्हिटी घेतल्या, जसे की DNA प्रोग्राम, परत चांगल्या सवयी, आणि आम्हाला सरांनी भरपूर असे मोटिवेशनल वाक्य रोज म्हणायला सांगितले. त्यातूनही आपल्या स्वतःमध्ये बराच फरक पडतो. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे आज आम्हाला आम्हाला भरपूर डायलॉग शिकवण्यात आले. परत आम्हाला अशा भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या ज्यातून आपला स्वतःचा स्टेज डेअरिंग कॉन्फिडन्स आणि सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो. तर जाता जाता एवढंच सांगते की सरांनी आयोजित केलेल्या कराड व्यासपीठ स्टेज डेअरिंग कार्यशाळा ही खूप सुंदर होती. धन्यवाद. शब्दांनी ज्ञान वाढवणारे, आत्मविश्वासाने प्रशिक्षण करणारे हे ग्लोबल व्यासपीठ मला लाभले. सर्वप्रथम सर्व आदरणीय मान्यवर गुरुजन वर्ग तसेच माझे मित्रमैत्रिणी, आज आपल्या या ग्लोबल व्यासपीठ कराड याचा आज शेवटचा दिवस आहे. आज मला माझा पहिला दिवस आठवतो, जेव्हा मी इथे येण्यास खूप घाबरत होतो, कारण की माझ्या मनात खूप भीती होत्या. मी तिथे बोलू शकेन का, अशा प्रकारची काही भीती होत्या. त्या आल्यावर मॅडम आणि सरांशी संवाद झाल्यावर माझ्यात कॉन्फिडन्स आला आणि मला होईल असं मी विचार करून इथे सर्वांसमोर येऊन माझी ओळख करून दिली. आणि त्यानंतर सरांनी आम्हाला माईक कसं धरायचे, कसे बोलायचे, कसे उभे राहायचे हे शिकवले. त्यानंतर मॅडमांनी आम्हाला स्मरणशक्ती कशी वाढवायची हे शिकवली. अशा तऱ्हेने माझा पहिला दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सरांनी आम्हाला गोष्ट पाठवून यायला सांगितली. आम्ही ती गोष्ट पाठवून आलो, पण मनात भीती होती की काहीतरी चुकणार नाही ना. मी माझ्या मित्रमैत्रिणींना बोलताना पाहून माझ्यात धाडस निर्माण झाले आणि मी देखील पुढे येऊन म्हणालो. पहिल्या दिवशीपेक्षा मला खूप छान वाटले आणि आजचा शेवटचा दिवस हाही खूप छान होता. आज सरांनी आम्हाला डायलॉग पाठ करायला दिले आणि सर दोन्ही मॅडम यांचे धन्यवाद. थँक्यू सर. तुमच्यामुळे मी आज इथे बोलू शकलो. धन्यवाद. आणि इथून पुढे मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग मी आयुष्यभर करेन आणि उंच भरारी घेऊ. चला बोलूया, चला जग जिंकूया, ग्लोबल व्यासपीठाचे नाव लौकिक करूया. चालणाऱ्यांसाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालणाऱ्यांसाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचं ओझं नसतं. उंच भरारी घेणाऱ्यांना आभाळाचं ओझं नसतं. नमस्कार, मी तेजस्वी सचिन गोरे, राहणार मुंडे, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी आत्ताच 10वीची परीक्षा दिली आहे. त्याच्यामुळे माझ्याकडं तीन महिन्यांचा कालावधी सुट्ट्यांचा होता. मग त्याच्यामध्ये मला काहीतरी कोर्स, ॲक्टिव्हिटी असं करण्याची माझी इच्छा होती. त्यातच मला पप्पा बोलले की आपल्याला ग्लोबल व्यासपीठ कराड आयोजित 3 दिवसांचं जे धाडसानं बोलूया आणि जग जिंकूया हे जे सेशन आहे ते तू जॉईन करशील का. मला याच्या आधी पण शाळेमध्ये असताना वगैरे स्टेजवर बोलण्याचा प्रसंग आला होता, पण कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास असा एवढा नव्हता. त्याच्यामुळे ह्या विषयात मला आवड होतीच. त्यामुळे मग मी म्हटलं पप्पांना हो चालतंय, म्हणजे करूया आपण हा कोर्स जॉईन. मग पहिल्या दिवशी आल्यानंतर
सरांनी कसं बोलायचं, कसं उभं राहिलं पाहिजे आपण, नंतर आपला आवाजातील चढ उतार, इथपासून ते आपण धाडसानं बोलायला कसं शिकलं पाहिजे, धाडसानं भाषण कसं केलं पाहिजे, इथंपर्यंत सर्व काही शिकवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. ते म्हणतात ना, संधी ही अगदी गमतीदार चीज असते, जी येताना खूप लहान वाटते पण हातातून गेल्यानंतर खूप मोठी वाटते. तसंच आपण इथं येऊन त्या संधीचं सोनं केलंय असं मला वाटतं. ग्लोबल व्यासपीठ कराड आयोजित जो हा कोर्स होता तो आपण जॉईन केलाय, त्यामुळे मला नक्कीच वाटतंय की ह्या संधीचं आपण सोनं केलंय आणि इथून पुढेही करत राहू. शेवटी एवढंच म्हणेन, शब्द शब्द आठवत जाऊ, शब्द शब्द साठवत जाऊ, शब्द शब्द आठवत जाऊ, शब्द शब्द साठवत जाऊ, आणि जेव्हा जेव्हा स्टेजवर येऊन बोलण्याची संधी मिळेल तेव्हा तेव्हा ग्लोबल व्यासपीठ आठवत राहू, तेव्हा तेव्हा ग्लोबल व्यासपीठ आठवत राहू. नमस्कार, माझे नाव ईशान सुहास थोरात आहे. मी पहिल्यांदा क्लासमध्ये आल्यावर मला खूप भीती वाटायची. मी स्टेजवर आल्यावर मला पाय थरथरायचे, हात कापायचे. आता मला काहीच भीती वाटत नाही. पहिल्या दिवशी मला खूप भीती वाटायची. मग दुसऱ्या दिवशी मला सरांनी सांगितलेली की एक गोष्ट पाठ करून द्या. मग आम्ही गोष्ट पाठ करून आल्यावर मला थोडी भीती वाटली. परत आज मला काहीच भीती वाटत नाही. ते सरांकडून आम्ही शिकलेलो आहे. धन्यवाद. VTF हायस्कूलमध्ये शिकतो, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी ग्लोबल व्यासपीठ कराड चला बोलूया, चला शिकूया येथे माझा कॉन्फिडन्स, स्टेज डेअरिंग, आत्मविश्वास वाढवण्यासाठी आलो होतो. गेल्या 3 दिवसापासून मला खूप काही नवीन नवीन शिकायला मिळाले. आलेल्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत खूप वेळा तिथे येऊन स्टेजवर बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल सरांचे आभार. सरांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून माईक कसे धरायचे यापासून ते कसे बोलायचे, कसे उभं राहायचे व शब्दातील चढ उतार, DNA प्रोग्राम घेतले. तसेच मॅडमांनी आमचा कॉन्सन्ट्रेशन कसे ठेवायचे, स्मरणशक्ती कशी वाढवायची हे सुद्धा घेतले. याबद्दल मॅडमांचे आभार. अखंड राहील शिरावर आपल्या उपकारांचा भार शब्दातून व्यक्त करतो. सर, तुमचे मनापूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार, मी दिशा सूर्यकांत पारसकर. मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे. या स्टेज डेअरिंग कार्यशाळेत गेल्या 3 दिवसामध्ये खूप छान शिकायला मिळाले. पहिल्या दिवशी उभं कसं राहायचं ते शिकलो. दुसऱ्या दिवशी माईक पकडताना हनुवटीपासून 4 हात खाली, 4 बोटं खाली धरावा हे समजले आणि हात वर झाले पाहिजेत व इतर सर्व प्रकारची बॉडी लँग्वेज शिकायला मिळाली. त्याचबरोबर विविध टेक्निक शिकायला मिळाले. जिभेचे वळण, स्वयंसूचना शिकायला मिळाल्या. हाताचे चित्र काढून 5 चांगल्या गोष्टी आणि 5 वाईट गोष्टी लिहिल्यामुळे स्वतःतले गुणदोष कळाले. त्यानंतर आम्ही सुरुवातीला स्टोरी वाचली व घरी जाऊन प्रॅक्टिस करून दुसऱ्या दिवशी हातात कागद न घेता विथ एक्सप्रेशनने ती स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच DNA प्रोग्राम, आय एम किंग टेक्निक, स्मरणशक्ती अशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आज काल दिलेली स्टोरी प्रॅक्टिस करून सकाळी बिनबघता ती स्टोरी म्हटली आणि डायलॉग वगैरे म्हणून दाखवले. ह्या सगळ्याचा मला खूप छान अनुभव आला. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव चैतन्य सचिन लोकरे. सर्वप्रथम सूर्यकांत पानसकर यांचे ग्लोबल व्यासपीठ कराड ते मी खूप आभारी आहे जे त्यांनी भाषणाचे कोर्स घेतले. सर्वात प्रथम मी पहिल्या दिवस आलो तेव्हा मला खूप भीती वाटत होती आणि कॉन्फिडन्स लो होता. आज मी आलो तर माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि मी आज काहीही बोलू शकतो आणि मी सरांचे खूप आभार मानतो की त्यांनी या क्लास घेतले. आज पहिल्या दिवशी तर मी आलो तेव्हा माझे नाव, ओळख हे सर्व सांगायला लावले. तर मला खूप भीती वाटत होती. तेव्हा तर मला माईक पकडायला, उभं कसं राहायचं, चेहऱ्यावरचे हावभाव व हे सर्व आठवत नव्हते. पण सरांनी हे सर्व सांगितले. उभं कसं राहायचं, चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज हे सर्व सांगितले. त्यांच्यासाठी अजून एकदा खूप आभारी आहे.
त्यानंतर सरांनी सर्व काही घेतले. एक्झाम्पल्स मध्ये सांगितले. सरांनी ॲटिट्यूड कसा कंट्रोल करायचा हे सांगितलं. सरांनी मोटिवेशन दिलं. सरांनी खूप एक्झाम्पल्स दिले. सरांनी आपल्या सर्वांसाठी भाषणाचे एक क्लास घेतले. त्यासाठी धन्यवाद. सरांनी आपल्या सर्वांसाठी स्टोरी टेलिंग घेतले. यासाठी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि मी माझ्या नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. माझे नाव अनुजा जितेंद्र थोरात, राहणार सवारी, तालुका कराड, जिल्हा सातारा. आज शेवटचा दिवस आहे. 3 दिवसात आम्ही जे काय शिकलो ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. माझा पहिला दिवस, जेव्हा मला माईक नीट धरता येत नव्हता, उभं पण राहायला येत नव्हतं, तेव्हा सरांनी माईक कसा पकडायचं, उभं कसे राहायचं हे समजावून सांगितले. दुसऱ्या दिवशी सरांनी पुढे बोलवून गोष्ट सांगायला सांगितली. त्यानंतर DNA प्रोग्राम घेतले. त्यामध्ये भाषणाची भीती, आवाजातील चढ उतार व बॉडी लँग्वेज हे सर्व त्यांनी समजावून सांगितले. व मॅडमनी त्यानंतर मनाची एकाग्रता कशी करायची व 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून का साजरा केला जातो याची माहिती थोडक्यात सांगितली. आज तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी आल्या सहलीचा अनुभव सांगायला सांगितले होता. नंतर डायलॉग भेटले. जाता एवढेच बोलायचं वाटते की सूर्य बोलत नाही, पण त्याचा प्रकाशच परिचय देत असतो. तुम्ही पण उत्तम काम करीत राहा, लोक तुमचा परिचय देतील. असे नावाला सूर्य असलेल्या सूर्यकांत सरांनी 3 दिवसासाठी बोलण्याची संधी दिली. त्यांचे धन्यवाद. मी श्रीरत्न सुहास पवार. मी रेल्वे क्षेत्रातून स्टेज डेअरिंग कार्यशाळा येते. स्टेज डेअरिंग, बॉडी लँग्वेज, आवाज, बोलावे कसे हे शिकायला मी या कार्यशाळेत आलो. कारण आधी मला स्टेजवर जाऊन भाषण करायची भीती वाटायची. पण जेव्हा मी या कार्यशाळेत आलो तेव्हा मी घाबरलेलो होतो. पण जेव्हा मी स्टेज डेअरिंगचा कोर्स 2-3 दिवसाचा कोर्स घेतला तर आता मला कॉन्फिडन्स आला आहे. आता मी ठामपणे स्टेजवर बोलू शकतो. आम्हाला सरांनी पहिल्या दिवशी स्टेजवर बोलताना कसे उभा राहावे, माईक कसा पकडावा, आय कॉन्टॅक्ट कसा करावा, स्टोरी टेलिंग शिकवलं. दुसऱ्या दिवशी आम्हाला सरांनी DNA प्रोग्राम, भाषणाची भीती, शब्द आठवत नाही, आवाजातील चढ उतार, बॉडी लँग्वेज शिकवले. तिसऱ्या दिवशी आम्हाला सरांनी स्टोरी टेलिंग, डायलॉग हे शिकवले. मला हा कोर्सचा खूप लाभ झालेला आहे. इथेच माझे भाषण संपवतो. धन्यवाद. नमस्कार. मी हर्षवर्धन साहेबराव पाटील, इयत्ता 7वी, मध्ये शिकतो. मुक्काम पोस्ट कराड, राहणार कराड, तालुका कराड, जिल्हा सातारा. सर्वप्रथम मी ग्लोबल व्यासपीठचे आभार मानतो की त्यांनी हे शिबिर आयोजित केलं. यामधून मला हे शिकायला भेटलं की स्टेजवर कसे उभं राहायचं, माईक कसा पकडायचा, बोलायचे कसे, हातवारे कधी व कसे करायचे हे सर्व त्यांनी शिकवले. आणि याचे त्यांनी प्रात्यक्षिकही घेतले आणि आमच्या चुका आम्हाला सांगितल्या व आमच्यात सुधारणा केल्या. भाषणाची भीती दूर कशी करावी याविषयी त्यांनी सांगितले. भाषण कसे असावे हे त्यांनी सांगितले. भाषणातून आपल्याला संदेश यायला हवा. जिभेचे वळण योग्य पद्धतीने आहे का हे तपासले. स्टोरी टेलिंग मध्ये आम्हाला स्टोरी वाचायला सांगितली आणि पुढच्या दिवशी ती पाठ करून हावभावासह सादर करायला सांगितले. दुसऱ्या दिवशी स्टोरी टेलिंग झाल्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे DNA प्रोग्राम घेतला. यामध्ये आमच्या भाषणाची भीती दूर कशी करायची, आवाजातील चढ उतार कसा करायचा, बॉडी लँग्वेज कशी असावी याबद्दल सांगितले. IM टीम टेक्निकमध्ये प्रत्येक अक्षराचा विस्तारित अर्थ त्यांनी सांगितला आणि ते गुण आपल्यामध्ये असावे असे त्यांनी सांगितले. त्यांनी आम्हाला जे कौशल्य शिकवली त्यातून आमचा आत्मविश्वास वाढला आहे. याबद्दल ग्लोबल व्यासपीठचे मी खूप धन्यवाद देतो. जाता जाता मी एवढेच म्हणतो की
सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती। सूरज के बिना सुबह नहीं होती, चांद के बिना रात नहीं होती। और ऐसे ही ग्लोबल व्यासपीठ के बिना नए भाषण की शुरुआत नहीं होती। नए भाषण की शुरुआत। धन्यवाद। First, I would like to thank Panaskar sir for giving me this chance to come and speak here. So, in past few days, he had taught me a lot of things like how to speak and speak confidently, eye contact, body language, and how to express yourself in front of everyone and on stage. I hope this would be really helpful for me in my upcoming future. Thank you. मी समर्थ वाघमारे. आज आपण गेल्या 2-3 दिवसात जे काही शिकलो असेल ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम सरांनी आम्हाला कसे बोलायचे, कसे वागायचे हे नियम शिकवले. स्टेजवर बोलताना 20 सेटमध्ये उभे राहावे, खांदे सरळ व आपल्याला कॉन्फिडन्स असावा व माईक पकडताना माईक हनुवटीपासून 4 बोटे खाली व सरळ धरावा व माईक शरीरापासून दूर नसावा. माईक हाताने किंवा माईकच्या हाताने किंवा बोटाने हात वारे करू नये आणि माईकला खालच्या बाजूने पकडू नये व स्टँडिंग माईकला पकडून ठेवू नये आणि स्टँडिंग माईकची वायर पकडू नये व आय कॉन्टॅक्ट शिकवले. जसं की डोळ्यात डोळे घालून पाहावे व बोलताना 2 ते 3 सेकंद आय कॉन्टॅक्ट असावे व एकाकडे जास्त वेळ बघून बोलू नये व खांदे डिग्री बद्दलही ती अर्थ शिकवले. खांदे पुढे असेल की आपल्याला आत्मविश्वास वाटतो. खांदे जर आपले मागे असतील तर ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो व जर खांदे मधोमध असतील तर आत्मविश्वास दिसतो. हातवारे कसे करायचे हे शिकवले. हातवारे करताना बरगड्यांपासून वर आणि बोलताना हात हलले पाहिजे व भाषणाची भीती कशी दूर करायची हे शिकवले. अगोदर स्टेजवर जाऊन 10 सेकंद वेळ मारून न्यायचा व सगळ्यांकडे या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी तुमच्यावर म्हणतो. धन्यवाद. आता मी सांगणार आहे की माझा 3 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा गेला. तर पहिले येताना मला लई भीती वाटत होती. मी हात पण येत नव्हतो, पण सरांनी परत माझा कॉन्फिडन्स वाढवून आता मी परत आम्हाला कसं उभं राहायचं, कसं माईक पकडायचं सांगून परत स्टोरी टेलिंग सांगितली. परत दुसऱ्या दिवशी आम्हाला स्टोरी लर्न करून घ्यायला सांगितली आणि मी बिना पेपरची स्टोरी वाचून सांगितली. सरांनी सगळ्यांना बक्षीसमुळे पेन दिलेले. पण मॅमने कॉन्फिडन्स वाढवली की 2 आकृती होती त्याच्यावर कॉन्फिडन्ससाठी बघून ती कॉन्फिडन्स होती एकाग्रता वाढवली. त्यासाठी सुरेंद्र पलस्के सरांचे जास्त आभार मानतो. धन्यवाद. आणि स्टार्टिंगला सरांनी गाव नाव आनंदाच्या शाळा कुठली हे विचारलेलं. जिबेचे वळण परत विचारले. माईक कसं पकडायचं, 20 पायामध्ये ठेवायचं बोलताना आणि हातवारी करायची हे असं सरांनी शिकवलं. दुसऱ्या दिवशी तिने कोर्स केलं. जसं शब्द नाही आठवत, परत भीती दूर कसं करायची हे सगळं सांगितलं. इथं मिळालेलं ज्ञान आणि कौशल्य माझ्या जीवनामध्ये मी वापरेन असे खात्री देतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समर जयंत पानसकर. मी इयत्ता 5वी शिकतो. माझ्या गावाचे नाव एरवे, तालुका कराड, जिल्हा सातारा. ग्लोबल व्यासपीठच्या सरांनी आणि मॅडमांनी आम्हाला खूप छान शिकवले. पहिल्या दिवशी सर्वांसमोर बोलताना खूप भीती वाटत होती, पण सरांनी आम्हाला प्रोत्साहन आणि धाडस वाढवले. म्हणून आज बोलताना काहीच भीती वाटत नाही. आणि सरांचे आणि मॅडमांचे खूप आभार. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव कनिष्ठ सचिन थोरात आहे. मी इयत्ता 6वीत आहे.
जेव्हा मी पहिल्या दिवशी आलो तेव्हा मला धाडसच होत नव्हते, तरीही मी अडकत बोलले. सरांनी मला समजावून सांगितलं की कसं उभं राहायचं, कसा माईक पकडायचा हे सर्व सांगितलं. दुसऱ्या दिवशी सरांनी DNA प्रोग्राम आणि जी स्टोरी पाठ करून बोलायला सांगितली होती तीही मी बोलली. DNA प्रोग्राममध्ये भाषणाची भीती, शब्द आठवत नाही, आवाजातील चढ उतार आणि बॉडी लँग्वेज घेतले. आणि आज सरांनी डायलॉग घेतले आणि सहलीबद्दल काय माहिती होती तीही घेतली. धन्यवाद. सर्वप्रथम मी सरांचं आभार मानतो की मला स्टेजवर बोलण्याची संधी दिली. मी शाळेत जेव्हा होतो तेव्हा एकदाही माहिती बोललो नव्हतो. तेव्हापासून मी यायला लागलो तेव्हा पहिल्यांदा बोललो आणि जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला माझे पाय थरथरत होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी बोलायला लागलो. सरांनी आम्हाला सूचना दिल्या, हातवारी कसं धरायचे, माईक कसा धरायचा, कसं उभं राहायचं, हे सर्व शिकून झाल्यानंतर आम्हाला थोडे बोलायला लागले. मला वडिलांनी सांगितलं तुझं स्टेज डेअरिंग आता वाढायला लागले. हा 3 दिवसाचा कोर्स खूप छान होता आणि मॅडमने आम्हाला सांगितलं की एकाग्रता कशी करायची आणि महाराष्ट्राची थोडक्यात माहिती दिली. हे सर्व खूप छान होतं. हे 3 दिवसाचा कोर्स मला खूप छान वाटला. मॅडम आणि सरांचा खूप आभार. नमस्कार, माझं नाव मंथन सुशील लगडे. जेव्हा मी इथं पहिल्यांदा आले तेव्हा माझा कॉन्फिडन्स एकदम लो होता. तेव्हा मला काही येत नव्हतं. सरांनी आम्हाला हे सगळं सांगितलं की उभं कसं राहायचं, माईक कसा पकडायचा. आणि दुसऱ्या दिवशी सरांनी स्टोरी टेलिंग घेतले आणि तिसऱ्या दिवशी आज ही डायलॉग घेतले कसे मानायचे, ही सर्व काही घेतले. सरांचे आभार आहे. त्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार. धन्यवाद.